अंबरनाथमध्ये 3 महिन्यांपूर्वी घडलेल्या सिमरन पाटील मृत्यू प्रकरणात मुख्य आरोपी अद्याप फरार असल्याने मृत तरुणीच्या पालकांनी न्यायासाठी बेमुदत उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. अंबरनाथ तहसील कार्यालयासमोर सिमरनचे आईवडील शांततेत उपोषण करत असून मुख्य आरोपी भगवान लोटे याला तात्काळ अटक करून निष्पक्ष आणि प्रभावी तपास करण्याची मागणी त्यांनी केली आहे. 10 एप्रिल रोजी कल्याण बदलापूर महामार्गावरील एका हॉटेलमध्ये 26 वर्ष सिमरन पाटील हिचा मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला या प्रकरणाची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. मात्र सिमरनच्या पालकांनी लेखी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी चौकशी करून भगवान लोटे याच्या विरोधात धमकी दिले आणि मानसिक त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होऊनही 3 महिने उलटूनही आरोपी अद्याप फरार असल्याचा आरोप करत पाटील कुटुंबियांनी पोलिसांच्या तपासावर नाराजी व्यक्त केली आहे. सिमरनचे वडील उमेश पाटील यांनी आपल्या मुलीच्या मृत्यूबाबत गंभीर संशय व्यक्त करत या प्रकरणात सखोल आणि निष्पक्ष तपास करण्याची मागणी केली आहे. तसेच या प्रकरणात राजकीय दबाव असल्याचा आणि पोलिसांकडून प्रभावी तपास होत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपीचा शोध घेण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न सुरू आहेत. आरोपीचा मोबाईल फोन बंद असल्याने त्याचा मागोवा घेण्यास अडचणी येत असल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी सांगितलं आहे. तसेच आरोपीने अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला असून त्यावरील सुनावणी उद्या होणार. उपोषणाला बसण्याचं कारण एकच आहे की माझी मुलगी सिमरन उमेश पाटील ही एसटी पार्कला 3 महिने लोटून गेली. 10 तारखेला तिला मारण्यात आलेलं. एसटी पार्कमध्ये तिचा मर्डर केला आणि तिला लटकवून सुसाईड दाखवला. आणि तो भगवान सुभाष लोटे या नरधमाला पोलीसवाल्यांनी अजूनपर्यंत पकडलेलं नाही. 3 महिने लोटून गेले. जर आता एक छोटा पाकिटमार असला तर त्याला एका दिवसात पकडतात. मागे ईस्टमध्ये गोळीबार झाला तिथं 2 तासामध्ये त्या आरोपीला पकडलं. आणि आता 3 महिने लोटून सुद्धा या आरोपीला का पकडत नाही? या आरोपीच्या मागे कोणाचा आशीर्वाद आहे? पॉलिटिकल प्रेशर, पैसे कुठं दाबले गेलेले सर्व ह्या प्रकरणाला दाबण्याचा प्रयत्न करतात. कारण की आणि सामान्य माणसाला न्याय कसा मिळणार? सामान्य माणसाला न्याय कधी मिळणार? जर हे असे जर प्रशासन जर असं भ्रष्ट असेल तर न्याय कुणाकडे मागायचा? सामान्य माणूस न्याय कोणाकडे मागायचा? न्याय मागायला आमच्या मुलीला न्याय भेटायला पाहिजे. तिला त्या नरधमाला फाशी व्हायला पाहिजे. कारण की त्यांनी जे कृत्य केलं आज माझ्या मुलीसोबत केलं, उद्या दुसऱ्या कोणत्या मुलीसोबत नको व्हायला. म्हणून आम्ही ह्या उपोषणाला बसलो आहोत. आणि आमची मागणी एकच आहे, त्याला लवकरात लवकर पकडून त्याला फाशीवर लटकवण्यात यावं. या घटनेला 3 महिने, आता 10 तारखेला 3 महिने होतील. 3 महिन्यापासून फक्त अजूनपर्यंत आरोपीला पकडलं सुद्धा नाही. तुम्हाला काय वाटतं, काय याच्या मागे काय असेल का? याच्या मागे भरपूर काही आहे. पॉलिटिकल प्रेशर आहे, पैसा आहे. पैसा दाबण्यात आला. पैशामुळे सर्व प्रकरण दाबण्यात आलंय. नाही तर आतापर्यंत हे प्रकरण आरोपी आज जेलमध्ये असता. आज जर हे प्रकरण दाबलं नसतं तर आज आरोपी जेलमध्ये असता. पोलिसांचा तपास सुरू आहे, तुम्हाला काय माहिती? पोलिस फक्त आम्हाला माहिती, पोलिसांना विचारणं जर जेव्हा करतो आम्ही तर सामोरं एकच बोलतात, आमचा तपास चालू आहे. आम्ही त्यांच्या घरी गेलो. घरी जाऊन 2 कॉन्स्टेबल गेटवर फोटो काढून येतात. आरोपी घरी बसलेला असतो. जो आरोपी कोणी घरी बसतो आरोपीला शोधावा लागतो. हे शोधण्याचं काम करत नाही, फक्त जाऊन एक फोटो काढून येतात आणि आम्ही त्यांच्या घरी जाऊन आलो. हे फक्त सांगतात पेपरवर तपास आहे यांचा, जमिनीवर तपास नाही आहे. पेपर फक्त पांढऱ्याचे काळे करायचे आणि जमिनीवर काही तपास नाहीये. जमिनीवर तपास केला असता तर आज आरोपी जेलमध्ये असता, मोकाट फिरला नसता तो. आता तुम्ही काय मागणी असणार आहे? आता लवकरात लवकर त्या आरोपीला पकडावा आणि त्याला फाशीची शिक्षा व्हावा, हेच आमची मागणी आहे. त्याच्यासाठी आम्ही उपोषणाला बसलो.